भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेअंतर्गत आपण पाठिंबाच्या तासाला घटनादुरुस्ती हे प्रकरण सुरू केलेलं आहे. आणि घटनादुरुस्ती भाग आपण जर पाहिला तर भाग 20 मधील कलम 368 अंतर्गत ही घटनादुरुस्ती जी काही तरतूद आहे ही तरतूद देण्यात आलेली आहे. भाग 20 आणि कलम क्रमांक 368. आणि त्यामध्ये आपण बघत असताना भारताची जी काही घटना आहे ही कशी आहे तर भारताची घटना ही काही प्रमाणामध्ये ताठर आहे आणि काही प्रमाणामध्ये लवचिक आहे. पण आपण त्यामध्ये विचार करत असताना भारताची जी घटना आहे ती ब्रिटन इतकी सोपी नाही आणि USA इतकी अवघडही नाही ते देखील आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच भारतीय जी काही घटना आहे ही भारतीय घटना पूर्णपणे लवचिकही नाही आणि पूर्णपणे ताठर देखील नाही, तर तो भाग आपण अभ्यासलेला आहे. त्याचबरोबर आपण बघत असताना कलम क्रमांक 368 जे त्या कलम क्रमांक 368 1चा भाग आपण पाहिलेला आहे. आणि कलम क्रमांक 368 किंवा घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार जो आहे हा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे तर हा अधिकार जो आहे हा दिलेला आहे संसदेला. तर संसद त्यामध्ये बदल करू शकते, काही भर घालू शकते किंवा काढून टाकू शकते. आणि त्यामध्ये देत असताना केशवानंद भारती जी काही केस आहे तर केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संसद घटनादुरुस्ती करताना मूलभूत संरचनेमध्ये बदल करू शकत नाही, तर असा देखील भाग जो तो आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर घटनादुरुस्ती जी काही पद्धत आहे ही कशी मांडायची आहे तर तो देखील भाग आपण अभ्यासलेला आहे. आता आपल्याला अभ्यास असताना घटनादुरुस्ती जी काही पद्धत प्रकार जे आहेत या प्रकारापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. आणि घटनादुरुस्ती करत असताना ही घटनादुरुस्ती एकूण 3 प्रकारे केली जाऊ शकते. त्यातला पहिला जो आहे तो आहे संसदेच्या साध्या बहुमताने कलम क्रमांक 368च्या बाहेरील दुरुस्ती, संसदेच्या विशेष बहुमताने कलम 368(2) अंतर्गत आणि संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने कलम क्रमांक 368(2). तर हा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या तासाला करायचा आहे. घटनादुरुस्तीचे प्रकार तर त्यातला पहिला आपण पाहूया संसदेच्या साध्या बहुमताने. म्हणजे संसदेचं जे काही साधं बहुमत आहे, जर घटनादुरुस्ती जी आहे ही घटनादुरुस्ती करत असताना संसदेच्या साध्या बहुमताने जर झालं असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतोय कलम क्रमांक 368च्या बाहेरील दुरुस्ती. म्हणजे कलम क्रमांक 368च्या अंतर्गत जी काही दुरुस्ती असेल तर त्या ठिकाणी विशेष बहुमत आणि विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांचं साधं समर्थनाची आवश्यकता ह्या 2 प्रकारे जी घटनादुरुस्ती झाली असेल तर त्याला आपण काय म्हणतोय तर कलम क्रमांक 368 अंतर्गत येणारी घटनादुरुस्ती. पण ह्या ठिकाणी जी काय आलेली आहे ती कलम क्रमांक 368च्या बाहेरील जी काही दुरुस्ती आहे म्हणजे साध्या बहुमतानं. आता साध्या बहुमतामध्ये कोणकोणते विषय आहेत म्हणजे कलम क्रमांक 368च्या बाहेरील दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताने म्हणजे साधारण विधेयक जे त्या साधारण विधेयकाप्रमाणे घटनेतील अनेक तरतुदीमध्ये सुधारणा किंवा दुरुस्ती करता येते. त्याला फक्त आपण दुरुस्ती म्हणू शकतोय, त्याला घटनादुरुस्ती असं म्हणलं जात नाही. म्हणजे संसदेच्या साध्या बहुमतानं कलम क्रमांक 368च्या बाहेरील जी काही दुरुस्ती आहे घटनादुरुस्ती जे म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण बघत असताना घटनादुरुस्ती अंतर्गत म्हणजे कलम क्रमांक 368 अंतर्गत हा भाग जो आहे तो येत नाही. आता ह्यामध्ये काय काय येणार आहे तर त्यामध्ये पहिला आहे नवीन राज्यांची स्थापना आणि राज्यांचे क्षेत्रफळ, सीमा व नावात बदल. आपण बघत असताना सुरुवातीला जे आहे भाग 1 मध्ये पाहिलेला आहे. त्यामध्ये कलम क्रमांक 1 ते 4च्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर त्यामध्ये संघराज्य व राज्यक्षेत्र हे दिलेलं आहे. आणि त्यामध्ये सांगत असताना नवीन राज्याची स्थापना करणं असेल, त्यांच्या क्षेत्रफळ, सीमा किंवा नावात बदल जर करायचा असेल तर अशा स्वरूपाचा जो काही बदल आहे हा साध्या बहुमतानं होऊ शकतोय. दुसरा आहे राज्यामध्ये विधान परिषदांची निर्मिती किंवा जी काही विधान परिषद जे आहे ते नष्ट करणे हा दुसरा भाग आहे. आता विधान परिषद आपण जर पाहिलं तर एकूण जी काही 28 राज्य आहे त्या 28 राज्यापैकी फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद जी आहे ती विधान परिषद आहे, ज्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश ही जी 6 राज्य आहेत तर या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. मग अशा विधान परिषदेची निर्मिती असेल किंवा विधान परिषद नष्ट करणं असेल तर अशा स्वरूपाचा जो काही बदल आहे तर हा बदल देखील साध्या बहुमतानं संसद करू शकते. म्हणजे लक्षात घ्या ही 6 राज्य कोणकोणती आहेत तर त्यामध्ये बघत असताना आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक, पहिला आहे आंध्र प्रदेश, दुसरा आहे कर्नाटक, तिसरा आहे तेलंगणा, चौथा महाराष्ट्र, 5वा बिहार, 6वा आहे उत्तर प्रदेश. असे एकूण 6 जी काही राज्य आहेत तर ह्या 6 राज्यामध्ये केवळ काय विधान परिषद आहे. इतर राज्यामध्ये विधान परिषद नाही तर फक्त विधानसभा आहे. मग आपण बघत असताना ह्यामध्ये राज्यातील विधान परिषद निर्मिती असेल किंवा नष्ट करणं असेल, त्यानंतर दुसरी अनुसूची राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश
यांचे पगार भत्ते किंवा ती इतर अधिकार जे आहेत तर त्यांचा देखील समावेश यामध्ये आपण बघू शकतो आहे. म्हणजे ह्यामध्ये बघत असताना पहिला विषय आपण काय पाहिला तर नवीन राज्यांची स्थापना आणि राज्यांचे क्षेत्रफळ व सीमा किंवा नावामध्ये बदल. दुसरा बघत असताना विधान परिषदांची निर्मिती किंवा विधान परिषद नष्ट करणे. तिसरा आहे दुसरी अनुसूची. आता दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय असेल तर राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश यांचे पगार भत्ते या संदर्भातले जे काही अधिकार आहेत तर ह्यांचा जो काही समावेश आहे त्यांच्यामध्ये बदल जर करायचा असेल तर तो भाग आहे. चौथा आहे संसदेची गणसंख्या. म्हणजे संसदेची जी काही गणसंख्या आहे त्या गणसंख्येच्या बाबतीमध्ये तर तो देखील भाग आवश्यक आहे. ठराविक स्वरूपाची गणसंख्या असल्याशिवाय जी काही जी सभा असेल किंवा जी बैठक आहे ती कार्यरूपात जात नाही. तर गणसंख्येच्या बाबतीमध्ये जर बदल जर करायचा असेल तर तो देखील साध्या बहुमतानं करू शकतो आहे. पाचवा आहे संसद सदस्यांचे पगार व भत्ते. म्हणजे आपण बघताना सुरुवातीला पहिले 5 पॉईंट आपण अजून एकदा चेक करू. पहिला आहे नवीन राज्यांची स्थापना आणि राज्यांचे क्षेत्रफळ, सीमा व नावामध्ये बदल. दुसरा आहे राज्यामध्ये विधान परिषदांची निर्मिती किंवा नष्ट करणे. तिसरा आहे दुसरी अनुसूची राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश यांचे पगार भत्ते किंवा इतर अधिकार. चौथा आहे संसदेची गणसंख्या आणि पाचवा आहे संसद सदस्यांचे पगार व भत्ते. सहावा जे सांगितलेलं आहे संसदेच्या कामकाजाचे दिवस. सहावा जो काय भाग आहे तो आहे संसदेच्या कामकाजाचे नियम जे ते नियम आहे त्यामध्ये. सातवा आहे संसद, तिचे सदस्य व समित्यांचे विशेषाधिकार. संसद, तिचे सदस्य व समित्यांचे विशेषाधिकार. आठवा आहे संसदेत इंग्रजीचा वापर. संसदेच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघा संसदेच्या बाबतीमध्ये काय काय आलेलं आहे तर त्यामध्ये आपण बघत असताना एक दुसरी अनुसूची जी आहे त्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश यांचे पगार भत्ते अधिकार असेल. संसदेची गणसंख्या, संसद सदस्यांचे पगार भत्ते, संसदेच्या कामकाजाचे नियम आणि संसद, तिचे सदस्य व समित्यांचे विशेषाधिकार आणि संसदेत इंग्रजीचा वापर ह्या स्वरूपामध्ये हे आलेलं आहे. त्यानंतर त्या पुढचा आहे 9वा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या. सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्येचा जो जर भाग आपण पाहिला तर त्या बाबतीमध्ये देखील हे महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येमध्ये जर काय बदल जर करायचा असेल तर असा जो काय बदल आहे ते बदल त्यामध्ये करू शकतात. तर त्यानंतर आपण त्या पुढचा भाग जर बघितला तर सर्वोच्च न्यायालयास अतिरिक्त कार्यक्षेत्र बहाल करणे हा भाग देखील आहे. सर्वोच्च जे काही न्यायालय आहे तर त्या न्यायालयामधील अतिरिक्त कार्यक्षेत्र बहाल करणे. 11 आहे कार्यालयीन भाषेचा वापर. म्हणजे संसदेत इंग्रजीचा वापर असेल किंवा कार्यालयीन भाषेचा वापर असेल या दोन्हीमध्ये जरी बदल करायचा असेल तर साध्या बहुमतानं तो बदल जो आहे हा बदल करता येऊ शकतो आहे. मग ह्यामध्ये बघा 6 ते 11पर्यंतचा तर संसदेच्या कामकाजाचे नियम, संसद, तिचे सदस्य व समित्यांचे विशेषाधिकार, संसदेत इंग्रजीचा वापर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, सर्वोच्च न्यायालयास अतिरिक्त कार्यक्षेत्र बहाल करणे आणि कार्यालयीन भाषेचा वापर. सर्वोच्च न्यायालयाचा आपण जर विचार जर केला तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या जी आहे ही टोटल किती आहे तर 31 आहे. तर त्यामध्ये 1 जे आहे ते सरन्यायाधीश आहेत आणि 30 जे आहे ते अन्य न्यायाधीश आहेत. मग त्यामध्ये आपण बघत असताना सध्या आपण जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती आहे तर एकूण संख्या जी आहे तर सरन्यायाधीशांचा विचार जर केला तर 31 आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर एकूण 30 संख्या आहे. म्हणजे सध्या आपण जर एकत्र विचार केलं न्यायाधीश जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये तर 31 आहे. आणि त्यामध्ये जर काही जर बदल जर करायचा असेल तर हा बदल जो आहे हा साध्या बहुमतानं करता येतो आहे. त्यानंतर त्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे 12 किंवा 12वा जो काही विषय आहे की ज्यामध्ये साध्या बहुमतानं बदल करता येऊ शकतो तर तो आहे नागरिकत्व. नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये तरतुदी कोणत्या भागामध्ये दिलेत नागरिकत्व तर भाग 2मध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11मध्ये हे नागरिकत्वाची तरतूद दिलेत. तर त्यामध्ये जर बदल जर करायचा असेल तर तो साध्या बहुमतानं करता येतो आहे. त्यानंतर संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या निवडणुका, मतदारसंघाचे परिसीमन, केंद्रशासित प्रदेश आणि 5वी व 6वी अनुसूची म्हणजे असे एकूण जे 16 विषय आहेत तर त्या 16 विषयाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या. नागरिकत्व असेल, संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या निवडणुका, मतदारसंघाचे परिसीमन, केंद्रशासित प्रदेश आणि 5वी व 6वी अनुसूची तर या स्वरूपातले जे काय बदल आहेत हे बदल साध्या बहुमतानं करता येतात. अजून एकदा चेक करा सर्व. एकूण आपण जर पाहिलं तर एकूण ह्यामध्ये 16 जे काही भाग आहेत ते लक्षात घ्या. 16 स्वरूपाचे जे काही बदल आहेत हे बदल साध्या बहुमतानं करता येतात. अशी दुरुस्ती जे ही साध्या बहुमतानं करता येते. त्यातला पहिला भाग आहे नवीन राज्यांची स्थापना आणि राज्यांचे क्षेत्रफळ, सीमा व नावात बदल. दुसरा आहे राज्यामध्ये विधान परिषदांची निर्मिती किंवा नष्ट करणे.
आणि सध्या आपण जर विचार केला तर एकूण 6 जे आहेत राज्य की ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे. तिसरं आहे दुसरी अनुसूची, राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश यांचे पगार भत्ते किंवा इतर अधिकार. संसदेची घनसंख्या, संसद सदस्यांचे पगार व भत्ते, संसदेच्या कामकाजाचे नियम किंवा नियमन, संसद, तिचे सदस्य व समित्यांचे विशेषाधिकार, संसदेत इंग्रजीचा वापर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, सर्वोच्च न्यायालयास अतिरिक्त कार्यक्षेत्र बहाल करणे, कार्लिन भाषेचा वापर, नागरिकत्व, संसदेच्या व राज्य विधिमंडळाच्या निवडणुका, मतदारसंघाचे परिसीमन, केंद्रशासित प्रदेश, 5वी व 6वी अनुसूची. हे सर्वच्या सर्व पॉईंट हे व्यवस्थित आपले पाठ असणं आवश्यक आहे. आणि हे जे काही बदल आहेत हे बदल काय आहेत तर कलम क्रमांक 368 अंतर्गत आहेत. आणि अजून एक भाग आपण जर पाहिला तर 5वी व जे परिशिष्ट 5वं जे आहे तर त्या 5व्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन सांगितले आहे. म्हणजे आपण 5वी आणि 6वी अनुसूची जिथं बघतोय तर त्यामध्ये 5वा आणि 6वीमध्ये 5व्यात काय सांगितले तर अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन आहे आणि 6वा आहे आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन. म्हणजे 5 आणि 6वी अनुसूची आपण बघताना जसे आपण अनुसूचित 2 दुसऱ्या अनुसूची बघितले की ज्यामध्ये पगार भत्त्यांच्या बाबतीमध्ये अधिकार आहेत, तशी जी 5वी अनुसूची आहे ही 5वी अनुसूची अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन आणि 6वी जे आहे ते आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन. तर असे जे काही विषय आहेत हे विषय कशामध्ये आहेत तर साध्या बहुमतानं जे कलम क्रमांक 368च्या बाहेरील जे काही दुरुस्ती आहे तर त्या दुरुस्तीमध्ये हे विषय आहेत. दुसरा आता आपल्याला बघायचं आहे संसदेच्या विशेष बहुमतानं. आता संसदेचं विशेष बहुमत म्हणजे काय ते आता आपल्याला माहिती आहे. आता संसदेच्या विशेष बहुमतानं म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित मतदान करणाऱ्या सदस्यापैकी 2/3 इतक्या सदस्यांच्या बहुमताने पारित होणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये आपण विचार करताना संसदेच्या विशेष बहुमतानं असा विचार करत असताना एकूण जे काही सभागृह आहे तर त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यापैकी 2/3 इतक्या सदस्यांच्या बहुमताने ते पारित होणे गरजेचे आहे. आणि यामध्ये काय काय गोष्टी येतील तर यामध्ये विशेषतः मूलभूत हक्क, मार्गदर्शन तत्त्वे आणि पहिल्या आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये न येणाऱ्या तरतुदींचा समावेश आहे. म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने की ज्यामध्ये कलम क्रमांक 368(2) अंतर्गत आहे. आणि विशेष बहुमत म्हणजे काय असेल तर एकूण जी काही सदस्य संख्या आहे तर एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यापैकी 2/3 इतक्या सदस्यांच्या बहुमताने ते पारित होणे गरजेचे आहे. आता ह्यामध्ये आपण बघत असताना जे संसद आहे त्या संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचा आपण जर विचार केला तर लोकसभेमध्ये एकूण जे काही मॅक्झिमम जे काही सदस्य संख्या असते ती किती असणार आहे तर 545 मॅक्झिमम होऊ शकते. एखादी लोकसभा जी आहे तर आत्ता ती संख्या कमी पण ती 545 जी आहे आता संख्या आपण जर विचार केला तर 540 आहे. पण 545चं जे काही डिवायडेशन आहे हे डिवायडेशन कसं असतं तर 545 पैकी 540 जे आहे 530 जे आहेत हे 530 हे डायरेक्ट निवडून आलेले असतात. म्हणजे एकूण जी काही संख्या आहे ती मॅक्झिमम किती आहे लोकसभेची तर 545 आहे. तर 545 पैकी 530 जे आहेत हे निवडून आलेले असतात. जे बाकीचे जे काही 13 जे आहेत हे 13 युनियन जे काही टेरिटरी असतील तर त्यांच्यामधून असतात 13. आणि जे 2 आहेत हे 2 काय असतील तर ॲग्लो इंडियन जे आहे ते ॲग्लो इंडियन असणार आहेत. म्हणजे 545 जे आहे लक्षात घ्या अजून एकदा व्यवस्थित महत्त्वाचं आहे. तर एकूण जी काही सदस्य संख्या जी आहे ती लोकसभेची ती मॅक्झिमम किती असते 545. त्यापैकी राज्यातून जे काही निवडून येणार आहेत तर राज्यातून निवडून येणारी संख्या जी आहे स्टेटमधून ते आहे 530. 13 जे आहे ते केंद्रशासित प्रदेशातून असेल. आणि जी 2 राहणार आहेत ही 2 कुठले असतील तर ॲग्लो इंडियन समाजाचं कमी जर प्रतिनिधित्व जर असेल तर अशावेळी राष्ट्रपती जे आहेत हे त्यांची निवड करणार आहे. तर असे एकूण किती होणार आहेत 545 होणार आहेत. पण आत्ता सध्या किती आहेत तर आत्ता सध्याचा आपण जर विचार केला तर 540 आहेत. आणि त्या 540 पैकी 528 जे आहेत हे राज्यातून आलेले आहेत 528. आणि 12 जे आहेत हे 12 आले केंद्रशासित प्रदेशातून. तर अशी जी काय संख्या आहे ती संख्या किती आहे तर 540 किंवा 542च्या दरम्यान आपण म्हणू शकतो. तर त्यानंतर जर राज्यसभेचा आपण जर विचार केला तर राज्यसभेची सदस्य संख्या किती असते तर राज्यसभेची सदस्य संख्या असते 250. आणि त्या 250 पैकी 238 जे आहेत हे राज्यामधून येणार आहेत. आणि 12 जे आहेत हे 12 काय असतील तर नॉमिनेट केले जाणार नामनिर्देशित जे काही सदस्य आहेत हे सदस्य किती असणार आहेत 12 असणार आहेत. ते लक्षात घ्या व्यवस्थित राज्यसभेच्या बाबतीमध्ये आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये.
आणि ही जी काही पद्धत आहे संसदेचं विशेष बहुमत, तर संसदेच्या विशेष बहुमतामध्ये कोणत्या स्वरूपाचा बदल होणार आहे, तर तो बदल होताना फक्त दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक आहे मूलभूत हक्क, दुसरा आहे मार्गदर्शन तत्त्व. आणि जी घटनादुरुस्ती साध्या बहुमतानं किंवा साध्या बहुमतामध्ये किंवा विशेष बहुमताने निम्म्या राज्यांचं समर्थन यामध्ये न येणारे जे काही विषय आहेत ते सर्व जे विषय ते यामध्ये येणार आहेत. कशामध्ये, तर संसदेच्या विशेष बहुमताने कलम क्रमांक 338(2) अंतर्गत तो जो भाग आहे तो भाग त्यामध्ये येणार आहे. तर तो व्यवस्थित लक्षात घ्या. आता ह्यामध्ये बघत असताना त्या पुढचा भागात आपल्याला बघायचा आहे तिसरा, संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने, जे कलम क्रमांक 368 अंतर्गत येणार आहे. म्हणजे संसदेचं विशेष बहुमत आणि राज्यांचं देखील निम्म राज्य असतील, निम्मे राज्य आहेत, त्या निम्म्या राज्यांचं साधं समर्थन जे आहे, ह्या साध्या समर्थनाने किंवा निम्म्या राज्यांचं साधं बहुमत जे ते आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये कोणते विषय असतील, तर ह्यामध्ये संघराज्य तरतुदीमधले जे काही बदलाचे जे काही दुरुस्तीचे विषय आहेत त्या विषयांचा समावेश यामध्ये होतील. म्हणजे घटनेतील संघराज्य तरतुदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांनी साध्या बहुमताने त्या समर्थन देणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी राज्यावर कालावधीचे बंधन नाही. मग ह्यामध्ये महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की संसदेच्या विशेष बहुमताने, या अगोदर आपण बघितलं, जर फक्त विशेष बहुमत असेल तर मूलभूत हक्क किंवा मार्गदर्शन तत्त्वे आणि जी घटनादुरुस्ती पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये येणार नाही ते विषय आहेत. पण विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांचं साधं समर्थन कधी आवश्यक आहे, अशा वेळी आवश्यक आहे की ज्यावेळी जो काही जी बदल आहे हे बदल काय असतील, संघराज्य तरतुदी असतील. म्हणजे संघराज्य तरतुदीमध्ये जर बदल जर करायचा असेल तर अशा स्वरूपाचं जे काही विधेयक आहे तर या विधेयकासाठी विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांचं साध्या समर्थनाची आवश्यकता आहे. आणि मात्र एक गोष्ट त्यामध्ये सांगितलेली आहे, तर हे समर्थन देताना राज्यावर कालावधीचं कुठलंही जे काही बंधन आहे हे बंधन त्यामध्ये घालण्यात आलेलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, विशेष बहुमत आणि विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांचं साधं समर्थन जे ते असेल आणि ते साधं समर्थन देताना राज्यावर किती वेळामध्ये ते समर्थन द्यायचं आहे असं बंधन जे ते बंधन घालण्यात आलेलं नाही. आता ह्यामध्ये कोणकोणते विषय आहेत, तर ह्यामध्ये आपण विषय बघत असताना पहिला आहे राष्ट्रपतींची निवडणूक व त्याची पद्धती. म्हणजे राष्ट्रपती जे आहे तर राष्ट्रपतीची निवडणूक व त्याची पद्धती. म्हणजे ह्या ठिकाणी सगळे विषय कसे आहेत, तर संघराज्य तरतुदी आहेत. आणि ह्या संघराज्य तरतुदीमध्ये जर बदल जर करायचा असेल तर राज्यांचं समर्थन आवश्यक आहे, निम्म्या राज्यांचं साधं समर्थन आवश्यक आहे. त्यातला पहिला विषय आहे, तर त्यामध्ये विचार करताना राष्ट्रपतींची निवडणूक व त्याची पद्धत. दुसरा आहे संघराज्य व घटक राज्यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती, संघराज्य व घटक राज्ये यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती. तिसरा आहे सर्वोच्च व उच्च न्यायालय, सर्वोच्च व उच्च न्यायालय. चौथा आहे संघराज्य व घटक राज्ये यामध्ये कायदेविषयक शक्तींची विभागणी, संघराज्य असतील किंवा घटक राज्य असतील तर यामधील कायदेविषयक ज्या शक्ती आहेत त्यांची विभागणी. त्यानंतर आहे 7व्या अनुसूचीतील कोणतीही सूची, संघसूच्या असेल, राज्यसूच्या असेल, समरसूच्या असेल, कोणतीही सूची त्यामधली. संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आणि कलम 368 मधील तरतुदी. म्हणजे असे एकूण 7 विषय आहेत की ज्या 7 विषयाच्या बाबतीमध्ये निम्म्या राज्यांचं म्हणजे विशेष बहुमत तर आवश्यक आहे संसदेचं दोन्ही सभागृहामध्ये, पण त्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत, तर त्यामध्ये विषय आपण बघत असताना एक आहे राष्ट्रपतींची निवडणूक व त्याची पद्धत. दुसरा आहे संघराज्य घटक राज्यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय, संघराज्य व घटक राज्य यामध्ये कायदेविषयक शक्तींची विभागणी, 7व्या अनुसूचीतील कोणतीही सूची, संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आणि कलम 368 मधील ज्या काही तरतुदी आहेत तर अशांच्यासाठी आपण काय करणार आहे, कलम क्रमांक 368(2) नुसार विशेष बहुमताबरोबर संसदेचे जे विशेष बहुमत आहे त्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांचं साधं समर्थन जे आहे ते आवश्यक आहे. अजून एकदा विषय व्यवस्थित लक्षात घ्या. राष्ट्रपतींची निवडणूक व त्यांची पद्धत, संघराज्य व घटक राज्यांच्या कार्यकारी शक्तीची व्याप्ती, सर्वोच्च व उच्च न्यायालय, संघराज्य व घटक राज्य यामध्ये कायदेविषयक शक्तींची विभागणी, 7व्या अनुसूचीतील कोणतीही सूची, संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आणि कलम क्रमांक 368 मधील तरतुदी. हे विषय जे आहेत हे कशामध्ये येणार आहेत, तर तिसऱ्या प्रकारामध्ये येणार आहेत, संसदेचे विशेष बहुमत व निम्म्या राज्यांचे साधे समर्थन. आता अशा प्रकारे आपण एकूण 3 भाग यामध्ये पाहिले. साध्या बहुमतानं पाहिलं, साध्या बहुमतामध्ये जवळपास आपण 16 विषय पाहिलेले आहेत. विशेष बहुमत आपण पाहिलं, विशेष बहुमतामध्ये 2 ते 3 विषय आहेत.
एक मूलभूत हक्क, मार्गदर्शन तत्त्वे आणि पहिल्या आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये जे काही येणार नाही त्या सर्व तरतुदींचा समावेश जो आहे हा दुसऱ्या भागामध्ये होईल. आणि तिसरं जे आहे ते संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं साधं समर्थन किंवा साध्या बहुमताने, की ज्यामध्ये एकूण 7 विषयांचा समावेश जो आहे तो समावेश यामध्ये आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला त्या पुढचा जो काय भाग आहे तो आता भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. तर पुढचा भाग कशा संदर्भात आहे? मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती आणि घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वांचा उदय व विकास. म्हणजे आत्तापर्यंत ज्या काय घटना दुरुस्ती झालेल्या आहेत, मूलभूत हक्कांच्या बाबतीमधल्या घटना दुरुस्ती जे आहेत त्या आपण पाहणार आहे सुरुवातीला. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे काय, तर मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती आणि घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वांचा उदय. कलम क्रमांक 368 अंतर्गत संसद मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करू शकते का, हा प्रश्न घटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर लगेचच निर्माण झाला आणि त्यातून संसद आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये एक प्रकारे चढाओढ सुरू झाली आणि त्यातूनच घटनेच्या मूलभूत संरचनेचे तत्व उदयास आले. म्हणजे आपण विचार करत असताना जे कलम क्रमांक 368 आहे, या कलम क्रमांक 368 अंतर्गत मूलभूत हक्कामध्ये संसद दुरुस्ती करू शकते का, हा प्रश्न घटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर लगेच. आता अंमल कधी सुरू झाला, तर 26 जानेवारी 1950ला 26 जानेवारी 1950 पासून अंमल सुरू झाला. आणि हा जो काही प्रश्न आहे की कलम क्रमांक 368 जे त्या कलम क्रमांक 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येते का, हा प्रश्न अंमल सुरू झाल्यानंतर लगेच सुरू झाला. आणि त्यामध्ये एक चढाओढ निर्माण झाली की त्यामध्ये संसद आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये एक चढाओढ निर्माण झाली आणि त्यातूनच घटनेच्या मूलभूत संरचनेचे तत्व उदयास आले. आणि त्या तत्वांचे जे टप्पे आहेत ते टप्पे आता आपल्याला पाहायचे आहेत. आज आपण 1-2 फक्त घटना दुरुस्ती पाहणार आहे, राहिलेले जे काही भाग आहेत ते आपण नंतर आपल्याला पाहिजे आहेत. तर त्यामध्ये पहिली आपण जर घटना दुरुस्ती जर पाहिली तर पहिली घटना दुरुस्ती कधी झाली, 1951ला. मूलभूत संरचना किंवा ह्यामध्ये आपण बघताना कलम क्रमांक 368 अंतर्गत, कलम क्रमांक 368 जे आहे त्या कलम क्रमांक 368 अंतर्गत मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न घटनेचा अंमल सुरू झाल्या लगेच निर्माण झाला. आणि त्यामध्ये काय सांगितलं, आणि त्या बाबतीमध्ये लगेच पहिली घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये काय सांगितलं की पहिल्या घटना दुरुस्तीने इतर तरतुदीबरोबर घटनेतील कलम 19(1) मधील व्यवसायाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर मर्यादा टाकल्या. राजसंस्था सार्वजनिक हितार्थ कोणत्याही व्यवसायाचे पूर्णतः किंवा अंशतः संपादन करू शकते. तसेच कलम 31(a) आणि कलम 31(b) ही कलमे समाविष्ट करून मूलभूत हक्कांची व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिली जी काही घटना दुरुस्ती झाली 1951ला, पहिली घटना दुरुस्ती जी आहे ती 1951ला. आणि त्या पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये काय झालं की पहिल्या घटना दुरुस्तीने इतर तरतुदीबरोबर कलम क्रमांक 19(1) आता कलम क्रमांक 19(1) भाग जो आहे तो आपण ह्यामध्ये अभ्यासलेला आहे या अगोदर देखील. आणि ह्यामध्ये सांगत असताना कलम क्रमांक 19(1) मधील व्यवसायाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर मर्यादा टाकल्या होत्या. म्हणजे व्यवसायाचं मूलभूत जे काही स्वातंत्र्य आहे, व्यवसायाच्या बाबतीमध्ये जे काही स्वातंत्र्य होतं तर त्या स्वातंत्र्यावर काही मर्यादा टाकल्या. आणि त्या मर्यादा सांगत असताना म्हणजे विविध स्वरूपाचे जे काही पात्रता ज्या आहेत त्या पात्रतेमध्ये निश्चित केल्या किंवा मक्तेदार निर्माण होऊ नये यासाठी देखील त्यामध्ये प्रयत्न केला. म्हणजे अशा गोष्टी करत असताना म्हणजे राजसंस्था सार्वजनिक हितार्थ कोणताही व्यवसाय जो आहे हा पूर्णतः किंवा अंशतः संपादन करू शकते असं देखील सांगितलं. आणि तसंच आपण बघत असताना कलम क्रमांक 31(a) आणि कलम क्रमांक 31(b) ही कलमे समाविष्ट करून मूलभूत हक्कांची व्याप्ती जी ती कमी करण्याचा प्रयत्न केला. हे कधी केलेलं आहे, तर पहिली घटना दुरुस्ती 1951ला झालं. हे काय काय झालं लक्षात घ्या. आता ही पहिली घटना दुरुस्ती कशा बाबतीमध्ये झाली, तर सुरुवातीला आपण बघत असताना मूलभूत हक्कामध्ये संसद दुरुस्ती करू शकते का किंवा संसद कायद्यानं कलम क्रमांक 368 अंतर्गत दुरुस्ती करू शकते का, हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि हा कधी निर्माण झाला, तर घटनेचा अंमल सुरू केल्या लगेच निर्माण झाला. आणि त्यातून पहिली घटना दुरुस्ती केली आणि त्या पहिल्या घटना दुरुस्तीनं मूलभूत हक्काची व्याप्ती जी ती कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि हे 2 प्रकारे केलं. एक म्हणजे कलम क्रमांक 19(1) मधील व्यवसायाच्या मूलभूत स्वातंत्र्य जे होतं त्या मूलभूत स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या. आणि राजसंस्था असं सांगितलं त्यामध्ये की राजसंस्था सार्वजनिक हितार्थ कोणत्याही व्यवसायाचे पूर्णतः किंवा अंशतः संपादन करू शकते. आणि तसंच त्यापुढं देखील असंच केलं त्यांनी की कलम क्रमांक 31(a) आणि कलम 31(b) ही कलमे समाविष्ट करून मूलभूत हक्काची व्याप्ती जी ही व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. आता पहिली घटना दुरुस्ती झाली, या पहिल्या घटना दुरुस्तीला लगेच आव्हान देण्यात आलं. जी काय पहिली घटना दुरुस्ती होती त्या पहिल्या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आलं. आणि कशानुसार, तर शंकरी प्रसाद खटला 1951. पहिली घटना दुरुस्ती देखील कधी झाली,
1951लाच झाली आणि त्या पहिल्या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यासाठी शंकरी प्रसाद खटला जो आहे हा 1951ला दाखल करण्यात आला आणि शंकरी प्रसाद खटल्याद्वारे पहिल्या घटनादुरुस्तीने 1951च्या घटनात्मक वैधतेचं आव्हान देण्यात आले आणि त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला की कलम क्रमांक 368 अंतर्गत संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकारात मूलभूत हक्कांच्या दुरुस्तीचाही समावेश होतो. बघा महत्त्वाचं की पहिली घटनादुरुस्ती झाली आणि त्या पहिल्या घटनादुरुस्तीनं कलम क्रमांक 31A असेल किंवा कलम क्रमांक 31B ही कलमं समाविष्ट केली. मूलभूत हक्काची व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. या विरोधामध्ये शंकरी प्रसाद खटला 1951ला दाखल केला आणि हा कशासाठी दाखल केलेला होता तर 1951च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलं या पहिल्या घटनादुरुस्तीला आणि सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की कलम क्रमांक 368 अंतर्गत संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकारामध्ये मूलभूत हक्कांच्या दुरुस्तीचाही समावेश होतो असं सांगितलं आणि त्याच पुढे सांगत असताना कलम 13मधील कायदा या शब्दात केवळ साधारण कायद्यात समावेश होतो, घटनादुरुस्ती कायद्याचा नाही असं देखील त्यामध्ये सांगण्यात आलं. म्हणजे कलम क्रमांक 13 जे आहे ह्या कलम क्रमांक 13मधील कायदा या शब्दात केवळ साधारण कायद्यात समावेश होतो आहे, घटनादुरुस्ती कायदा नाही. त्यामुळे संसद घटनादुरुस्ती कायद्याद्वारे कोणत्याही मूलभूत हक्कात घट करू शकते किंवा तो काढून टाकू शकते आणि असा कायदा कलम 13 अंतर्गत अवैध ठरणार नाही असा महत्त्वाचा निर्णय जो आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. बघा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. पहिली घटनादुरुस्ती झाली कशासाठी तर पहिली घटनादुरुस्ती होऊन मूलभूत हक्काची व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधामध्ये शंकरी प्रसाद खटला 1951 घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं. पण सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की कलम क्रमांक 368 अंतर्गत घटनादुरुस्तीचे जे काही अधिकार संसदेला दिलेला आहे तर त्यामध्ये मूलभूत हक्कांच्या दुरुस्तीचाही समावेश होतो आणि त्यापुढे सांगितलं की कलम 13मधील कायदा या शब्दात केवळ साधारण कायद्यात समावेश होतो. कलम 13मध्ये जे काही कायदे आहेत तर या कायद्यामध्ये काय होतोय तर केवळ साधारण जो काही कायदा आहे तर ह्या साधारण कायद्यात समावेश होतोय. यामध्ये घटनादुरुस्ती जो काही कायदा आहे या घटनादुरुस्ती कायद्यात समावेश होत नाही. त्यामुळे संसद घटनादुरुस्ती कायद्याद्वारे कोणत्याही मूलभूत हक्कात घट करू शकते किंवा तो काढून टाकू शकते आणि असा कायदा कलम 13 अंतर्गत अवैध असणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. मी शंकरी प्रसाद खटल्याच्या बाबतीमध्ये जी घटनात्मक वैधता तपासण्यात आली आणि त्यामध्ये असं सांगितलं की संसदेला पूर्ण अधिकार आहे घटनादुरुस्ती करून ते जे मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करू शकतात आणि कलम क्रमांक 13च्या बाबतीमध्ये सांगितलं की कलम क्रमांक 13मधील कायदा या शब्दात केवळ साधारण कायद्यात समावेश होतोय, घटनादुरुस्ती कायद्यात समावेश होत नाही. त्यामुळे संसद घटनादुरुस्ती कायद्याद्वारे कोणत्याही मूलभूत हक्कात घट करू शकते किंवा तो काढून टाकू शकते आणि असा कायदा कलम 13 अंतर्गत अवैध ठरणार नाही. कलम 13 आपण आपल्याला माहिती आहे तर त्यामध्ये कायदे दिलेले आहेत तर कायद्यांची संकल्पना जी संकल्पना दिलेली आहे आणि ह्यामध्ये सांगताना सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की हा जो काही कायदा आहे या क्रमांक 13मध्ये असणारे जे काही कायदे आहेत हे सर्व कायदे कसे आहेत साधारण स्वरूपाचे कायदे आहेत असं सांगितलं. यानंतरचा जो काय भाग आहे बघा आपण आज बघत असताना यापुढे देखील आपल्याला घटनादुरुस्ती जे आहे ते बघायचे आहेत. फक्त आपण एक घटनादुरुस्ती जी आहे आणि एक केस जी आहे ती केस आपण पाहिलेली आहे. पहिली घटनादुरुस्ती 1951 आणि त्या बाबतीमधला जो काही शंकरी प्रसाद खटला 1951. राहिलेला जो काही भाग आहे तो आपण काय करणार आहे तर पुढचा जो काही तास आहे या पुढच्या तासाला राहिलेला भाग जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. ओके, थँक्यू.